नमस्कार, आपण पाहतात माय मराठी न्यूज। सासवड शहरातील वाढत्या वाहतूक कोंडीला आळा घालण्यासाठी सासवड पोलीस प्रशासन आता ॲक्शन मोडवर आले। सासवड पोलीस स्टेशनचे प्रभारी पोलीस निरीक्षक संतोष गोळवे यांनी स्वतः रस्त्यावर उतरून वाहतुकीची पाहणी केली आणि नागरिक, वाहन चालक तसेच पीएमपीआर प्रशासनाशी थेट संवाद साधलाय। आधी समज मग कारवाई या भूमिकेतून नागरिकांना वाहतूक नियमांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले। मात्र नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कायदेशीर कारवाई केली जाईल असा इशाराही यावेळी देण्यात आलाय। वाहतूक कोंडीची प्रमुख कारणे जाणून घेतल्यानंतर पीएमपीएल बसमुळे निर्माण होणारे अडथळे दूर करण्यासाठी महत्त्वाच्या सूचना देण्यात आल्या। तसेच वाहतूक सुरळीत करण्यासाठी काही ठिकाणचे रोड डिवायडर पीएमपीएल बससाठी बंद करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। याशिवाय अतिक्रमण, पार्किंग आणि रस्ते नियोजनाच्या प्रश्नांवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी सासवड नगरपालिकेसोबत समन्वय साधला जाणार आहे। पोलीस प्रशासनाच्या या सक्रिय आणि सकारात्मक भूमिकेमुळे सासवडकरांना वाहतूक कोंडीपासून लवकरच दिलासा मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जाते। माय मराठी न्यूजसाठी छायाताई नांदगुडे, सासवड। सासवड हे पुण्यालगतचं शहर आहे, नवीन डेव्हलपिंग आहे, पण इथे आम्ही मागच्या 8 दिवसापासून आढावा घेतलेला आहे वाहतुकीच्या समस्याचा। खास करून या PMT चौकामध्ये ज्या PMT रस्त्यावर लागतात, दोन्ही बाजूनी वाहनं लागतात, किंवा पुढचा जो ब्रँडेड चौक आहे, श्रीनाथ चौक आहे, हे जे या जी वाहतूक कोंडी आहे हे सुधारण्यासाठी आम्ही PMT प्रशासनालाही पत्र देत आहोत आणि ती जर रस्त्यावर लागतील तर त्यांच्यावर आम्ही कारवाई करणार आहेत। वाहतूक कशी जास्तीत जास्त सुरळीत होईल आणि वाहतुकीचा अडथळा होणार नाही याच्यासाठी आम्ही एक स्वतंत्र ड्राईव्ह राबवत आहोत। आणि हा रस्ता पुण्यावरून आता जेजुरी मार्गे पंढरपूर, सोलापूर जाणारा अत्यंत महत्त्वाचा रस्ता आहे। याच्यावर कोंडी कशी होणार नाही, नागरिकांना लवकरात लवकर आपल्या डेस्टिनेशनला कसं पोहोचता येईल याच्या संदर्भामध्ये आम्ही हे नगरपालिका आहे, PMT प्रशासन आहे, नगरसेवक आहे, यांच्या माध्यमातून त्यांच्या समस्या जाणून घेऊन प्रयत्न करत आहोत आणि जास्तीत जास्त वाहतूक सुरळीत कशी होईल याचा प्रयत्न करत आहोत। नागरिकांना माझं आवाहन आहे की त्यांनी रस्त्याच्या दुतर्फा विनाकारण वाहनं लावून जाऊ नये, सोडून जाऊ नये। अशा लागणाऱ्या वाहनांवर आम्ही सुरुवातीला सूचना देत आहोत, त्याच्यानंतर आम्ही त्याच्यामध्ये कडक कारवाई करणार आहे। वेळ प्रसंगी त्या गाड्या टो करून त्याच्यावर अजून कडक कारवाई करणार आहोत। त्या अगोदर आम्ही त्यांच्यासाठी कशी सुव्यवस्था करता येईल, कुठे टर्न ठेवायचे, जसं या ठिकाणाहून PMT वळण्यामुळे ज्या काही अडचणी निर्माण होतात तर या ठिकाणाहून PMT वळण्याच्या आता आम्ही बंद करणार आहोत, त्यांना पुढून सांगतोय। अशा पद्धतीच्या आवश्यकता सुधारणा करून कसं पद्धतीनं ट्रॅफिक व्यवस्थित होईल याच्यावर आमचा भर राहील, सासवड, खास करून सासवड शहरामध्ये। पोलीस प्रशासनासोबत आता चर्चा झाली आहे, नक्की काय चर्चा झाली आहे तुमची? आता चर्चा झाली की साहेबांनी सांगितलं की रोड गाडी लावल्या पाहिजे, रोडवरती बस लावल्या पाहिजे, इथं अडथळा निर्माण नाही झाला पाहिजे, प्रवाशांचं तक्रार नाही आली पाहिजे। नक्की काय उपाययोजना करणार आहात तुम्ही? आता आम्ही असा निर्णय मांडलेला आहे की आमची गाडी बस इथं न वळवता गाडी डायरेक्ट रेस्ट हाऊसला नेणार आणि गाडी 5 मिनटं फक्त इथं आणणार अगोदर, म्हणजे कुणा अडथळा होणार नाही, प्रवाशांना तक्रार होणार नाही आणि ह्याची गैरसोय होणार नाही, कायची ट्रॅफिकची बी। PMT स्टँडमध्ये ज्या टू व्हीलर पार्क केल्या जातात त्याच्याबद्दल नक्की काय निर्णय घेणार? ते सगळं प्रवाशांच्या गाड्या आहेत। मी साहेबांना सांगितलं तुम्ही या गाडीवरती काय कारवाई करू शकता, हे गाड्या काय काम करायचं नाहीत। त्यांनी सांगितलं बोर्ड लावा, आमचं काय अधिकारी येतील आणि त्यांचा फोटो वगैरे काढतील आणि त्याच्यावर निर्णय होईल।